नमो बुद्धाय. तर आपण तथागत गौतम बुद्ध यांचे भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या महान ग्रंथातील एक एक उपदेश जे की अतिशय अनमोल आहेत ते पाहत आहोत. तर एका पाठामध्ये आलेला हा जो संदेश आहे तोही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामध्ये एक पाठ आहे जैन तीर्थक आणि प्राणघाताचा आरोप. यामध्ये त्या काळी जेव्हा तथागत बुद्धांना लोक आरोप लावत होते की वेगवेगळ्या प्रकारचे तथागत बुद्ध हे मार्गदर्शन बरोबर करत नाहीत, आरोप असे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप लावत असताना एक आरोप ह्याही प्रकारचा लावला गेला होता की कारण तेथील लोकांचा तीर्थकांना असं वाटू लागले की आता आपला जो प्रभाव आहे तो लोकांवर कमी पडत आहे, आपण काहीतरी युक्ती केली पाहिजे. आणि श्रवण गौतमाच्या या लोकांवर झालेल्या प्रभावामुळे आपल्याला लोक आता आदर देत नाहीत, म्हणून काहीतरी युक्ती केली पाहिजे आणि तथागतांचा हा जो लोकांवर पडलेला प्रभाव आहे तो कमी करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या ते करतात. त्या युक्त्यापैकी ते सुंदरीकडे जातात आणि तिला म्हणतात, तीर्थक लोक सुंदरीकडे जातात आणि असं म्हणतात की भगिनी तू अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहेस. श्रवण गौतमाबद्दल तू जर कुवार्ता प्रस्तुत केलीस तर लोक तिच्यावर विश्वास ठेवतील आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होईल. दररोज सायंकाळी जेव्हा तू जेतवनातून शहराकडे लोक परत येतात त्यावेळी हातात पुष्पमाला, कापूर, सुगंध घेऊन जेतवनाकडे सुंदरी जात असे. परतणारे लोक विचारत, सुंदरी कुठे जातेस, तू कुठे जातेस? त्यावर ती उत्तर असे देई की मी श्रवण गौतमाकडे त्यांच्या गंधकुटीत राहण्यास चालली आहे. तीर्थकांच्या उद्यानात रात्र घालून प्रातःकाळ होताच ती तिथून परतत असे आणि जे कोणी तिला विचारत की रात्रभर तू कुठे होतीस त्यांना ती सांगत असे श्रवण गौतमांच्याकडे. काही दिवसानंतर तीर्थकांनी मारेकरी बोलवून त्यांना सांगितले, सुंदरीला ठार मारा आणि गौतमांच्या गंधकुटीजवळच्या कचरापट्टीत तिचा देह फेकून द्या. मारेकऱ्यांनी त्याप्रमाणे केले. त्यानंतर तीर्थकांनी सरकारी न्यायाधिकाऱ्याकडे तक्रार केली की सुंदरी जेतवनात जात असे आणि आता ती कुठे दिसत नाही. सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने शोध करताना कचरापट्टीत तिचा देह त्यांना आढळला. आपल्या गुरूची आबरू वाचवण्यासाठी सुंदरीची हत्या केल्याचा आरोप तीर्थकांनी तथागतांच्या शिष्यावर केला. सुंदरीची हत्या केल्याबद्दल मिळालेल्या धनाची वाटणी मारेकरी दारूच्या गुत्त्यात करीत असताना आपापसात भांडू लागले. सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब पकडले आणि त्यांनी गुन्हा कबूल केला. ज्यांच्या प्रेरणेने ही हत्या करण्यास ते प्रवृत्त झाले त्या तीर्थकाचाही त्यात उल्लेख केला. अशा प्रकारे उरला प्रभावही त्यांनी गमावला. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे आरोप तथागतांवर लावले जात होते आणि त्या सुंदरीला विनाकारण तिची हत्या करून टाकली आणि त्याच्यावर आरोप हा तथागताच्या शिष्यावर लागला की जेणेकरून जगामध्ये त्यांची अपमानास्पद ओळख निर्माण व्हावी. पण असं काहीही नाही झालं. ज्यांनी गुन्हा केला होता तो गुन्हा त्यांचा स्पष्ट झाला आणि शेवटी म्हणतात ना, सत्य हे सत्यच असतं, सत्य कधीही लपत नाही. ते सत्य जगापुढे उजागर झालं आणि तथागतांचा जो सन्मान होता तो कायम टिकून राहिला, टिकून राहील यात वादच नाही. नमो बुद्धाय.